कल्याणवाडा परिसरातील अटलांटा बिल्डिंगच्या शेजारी असलेल्या अतिक्रमणांवर कारवाई करत असताना पाठीमागून आलेल्या शहाआलम शहाजहां खान यांनी सहाय्यक आयुक्त भालचंद्र घुगे यांच्यावर अंगावर धावून जात शिवीगाळ करत मारहाण केली। तर या घटनेचा स्थानिक राजकीय नेत्यांकडून देखील निषेध नोंदवण्यात आला आहे। दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त भालचंद्र घुगे यांनी दिवा प्रभाग समितीचा पदभार हातात घेतल्यानंतर दिवा प्रभाग समिती अंतर्गत अनधिकृत बांधकाम आणि फेरीवाले यांच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी कारवाई होती। त्यानुसार गुरुवारी दुपारी सहाय्यक आयुक्त भालचंद्र घुगे हे अतिक्रमण पथकासह कल्याण फाटा येथील अटलांटा बिल्डिंगच्या शेजारी असलेल्या अतिक्रमणांवर कारवाई करत होते। यावेळेला ताडपत्रीचे शेड बांधून अतिक्रमण करून इंजिन ऑइलची विक्री करत असताना आढळून आलं। या अतिक्रमणावर कारवाई करण्यासाठी गेले असता अब्दुल्ला शाह आलम खान याने सहाय्यक आयुक्तांशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी वाद घालून शिवीगाळ करत धमकी दिली। तर शहाआलम शहाजहां खान यांनी घुगे यांच्या मानेवर हाताने जोराचा फटका मारून शिवीगाळ करत धमकी दिली। या घटनेप्रकरणी डायगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून माहिती सूत्रांनी दिली। या घटनेमुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे। तर दुसरीकडे स्थानिक राजकीय पक्षांकडून देखील या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला आहे। दिवा प्रभाग समिती अनधिकृत बांधकाम आणि अनधिकृत फेरीवाले मुक्त अशी प्रभाग समिती झाली पाहिजे। या भ्याड हल्ला करणाऱ्यांनी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जाहीर निषेध करतो, असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी म्हटलंय। दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त भालचंद्र घुगे साहेब यांच्यावर काल अनधिकृत बांधकामावर कारवाई करताना भ्याड हल्ला बिल्डरांनी केलेला आहे। याचा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जाहीर निषेध करतो आणि अशा बिल्डरांवर कठोर कारवाई झाली पाहिजे। आणि जे अनधिकृत जे हातगाडे आहेत हेही अनेक वेळा अशा महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर हमले करतात। या संदर्भात कठोर कारवाई झाली पाहिजे। या सहाय्यक आयुक्तांना या कारवाई करत असताना पोलिसांचा जादा मनुष्यबळ देऊन ही कारवाई करण्यात यावी, अशा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मागणी करतो।